पाप पुण्य लागून दियांगी पाप पुण्य निर्भरांतरी सदा सर्व काळ निर्भरांतरी सदा सर्व काळ लागून दियांगी पाप पुण्य लागून दियांगी पाप पुण्य निर्भरांतरी सदा सर्व काळ निर्भरांतरी सदा सर्व अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबराय म्हणतात, पट्टे ढाळू आम्ही विष्णुदास जगी लागून येदू अंगी पाप पुण्य. इथं पहिला शब्द पट्टे माझ्या तुकोबरायने वापरलाय. पट्टे म्हणजे नेमकं काय? आपण कमऱ्याला लावतो तो पट्टा काय? पट्टा म्हणजे काय नेमका? तर इथं शब्दशः अर्थ असा घ्यायचा. आम्ही त्याचा जेव्हा विचार केला, पट्टे ढाळू या शब्दाचा अर्थ असा आहे की आम्ही दांडपट्टा फिरवू. दांडपट्ट्याला काही ठिकाणी पट्टा असा शब्द आहे, काही ठिकाणी दांडपट्टा आहे, काही ठिकाणी पाटा असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. महाराष्ट्र सरकारनं नुकतंच दांडपट्ट्याला महाराष्ट्र राष्ट्रीय शस्त्र म्हणून दर्जा त्या ठिकाणी दिलाय. हा दांडपट्टा आहे. तुकोबराय म्हणतात, मी काय करतोय? आता कृती स्वतःची सांगतात, मी विष्णूचा दास, मी नेमकं काय करतोय? तर मी दांडपट्टा फिरवतोय. आता साधा प्रश्न एखादा म्हणेल, महाराज दांडपट्टा तुकाराम महाराज फिरवतात माहिती ते काय कुठं लढायला गेलते का? एखादा सुद्धा युद्धाचा प्रसंग त्यांच्या आयुष्यात नाही. तुकोबराय म्हणतात, हो माझं युद्ध चालू आहे. हा माझं युद्ध चालू आहे, पण माझं युद्ध कोणाशी आहे? रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. तुकोबराय म्हणतात, या साऱ्या जगाशी आणि स्वतःच्या मनाशी माझं युद्ध चालू आहे. आणि करावं, प्रत्येक जीवानी स्वतःच्या मनाशी युद्ध करावं, केलं पाहिजे. तुकोबराय स्वतःची यथार्थ ओळख सांगतात, मी कोण आहे? तर इथं सांगतात, पट्टे ढाळू आम्ही विष्णुदास जगी, आम्ही विष्णूचे दास. आम्ही नेमकं काय करतोय? दांडपट्टा फिरवतोय. कशामुळं? भगवंताचा नामरूपी दांडपट्टा आम्ही फिरवतोय. का नामरूपी दांडपट्टा फिरवतोय? आमच्या जीवाला पापाचा आणि पुण्याचा स्पर्श होऊन देणार नाही, किंवा आम्ही होऊ देणार नाही, किंवा होणार नाही, या भूमिकेतून आम्ही देवाचं अखंडपणे काय करतोय? पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मणी आणि जागृती स्वप्ने पांडुरंग. अहोरात्र काय करतोय? अरे नाम चांगले चांगले माझ्या कंठी राहू भले, कपिकुळी उद्धरले आणि मुक्त केले राक्षसा. त्या गोड असणाऱ्या परमात्म्याचं नाव मी काय करतोय? अखंडपणे घेतोय. आणि भगवंताचा नामरूपी दांडपट्टा अहोरात्रपणे. आता प्रश्न इथं निर्माण आहे. तुकोबराय म्हणतात, माझं युद्ध चालू आहे जनाशी, स्वतःच्या मनाशी. मग माणूस मनाच्या ताब्यात आहे आणि साधू संतांच्या ताब्यात मन आहे. मन किती विचित्र आहे. तुकोबराय म्हणतात, माझं युद्ध चालू आहे आणि असलं पाहिजे. प्रत्येक जीवानं स्वतःच्या मनाला ताब्यात ठेवलं पाहिजे. मन किती विचित्र आहे. चला पंढरपूर, गेलो ना पंढरपूरला, बघा तुम्ही सगळे गेले पंढरपूरला. चला आळंदी, की लगेच इंद्रायणी दिसली, लगेच आळंदीला पोच झालो आपण. किती चपळ मन आहे. अहो मनाची जर व्याख्या करायची झाली, तुका म्हणे मोकळे मन नारायण भोगासी, मनात येते धाव घेई राहे विठोबाच्या पायी. किती मन चपळ आहे. तुकोबराय म्हणतात, ए मना नको नको मना, गुंतू माया जाळी, माझा काळ मला समोर दिसतोय, काळ आला जवळी ग्रासावया. या अनुषंगानं तुकोबराय स्वतःच्या मनाला सांगतात, ए मना माझं युद्ध चालू आहे तुझ्याशी, पण मी तुझ्याशी युद्ध करतोय आणि तू काय आकळायला तयार नाही, तू काय ऐकायला तयार नाही. तू मला पुन्हा पुन्हा प्रपंच करायला लावतोय आणि मी पुन्हा पुन्हा सांगतोय, प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो, ऐसे करेगा पांडुरंगा आणि शुद्ध रंग व्हावे रंगा. माझा प्रपंच नाहीसा कर, माझं चित्त हे तुझ्या पायाशी लागू दे देवा. मी अनेक वेळा अशी मागणी करतोय. मन किती चपळ आहे बघा. मनाची चपळता मी तुम्हाला सांगितली. म्हणजे इथून जर पंढरपूर 350 किलोमीटर असेल, एका सेकंदात नुसतं म्हणलं मी चला पंढरपूर, आपण पोचलो पंढरपुरावर. गेलो का नाही पंढरपूर. म्हणजे मनाची चपळता किती. मग इतकं चपळ असणारं मन याला मर्कटस्य न्याय म्हणतात. माकड माहित आहे तुम्हाला, माकड किती चपळ आहे. या फांद्याहून त्या फांदीवर, त्या फांदीहून त्या फांदीवर. आता इतकं चपळ असणारं माकड, त्या माकडाला एकाने पाजली दारू. आता दारू प्याला जर माकड, माकडची चपळता सांगता येईल का तुम्हाला. ते बेवडं माकड. म्हणजे आधीच माकड इतकं चपळ, त्यात त्याला पाजली दारू, मग ते एका जागेवर बसन का. मग तर मोठाल्याच उड्या मारायला लागलं 10-10, 20-20 फुटाच्या. मग त्या दारू पेलेल्या माकडाला चावला विचू.
आता विंचू माणसाला चावल्यावर काय होतं हे ज्याला चावलंय त्याला विचारा. पण त्या दारू पिलेल्या माकडाला चावला विंचू, त्याची चपळता किती झाली, आणि त्या विंचू चावलेल्या माकडात घुसला भूत. आधीच माकड किती चपळ, त्याला पाजली दारू, दारू पेलेल्या माकडाला चावला विंचू, आणि त्या विंचू चावलेल्या माकडाला त्यात घुसला भूत. मग त्या माकडाची किती चपळता आहे, त्याच्यापेक्षा हजारो लाखो पटीनं मनुष्याच्या मनाची चपळता आहे. आणि मग तुकोबाराय म्हणतात, रणांगणात युद्ध करत नाही मी, युद्ध कुठं करतोय, एक तर जनाशी आणि स्वतःच्या मनाशी माझं युद्ध चालू आहे. आणि तो दांडपट्टा, देवाचा नामरूपी दांडपट्टा अहोरात्रपणे मी काय करतोय, फिरवतोय. पट्टे ढाळू आम्ही विष्णुदास जगी. मग इतिहासाचे पानं जेव्हा आपण उचकतो तेव्हा स्वर्ण अक्षरामध्ये या दांडपट्ट्याची नोंद आहे. मायबापांनो, दांडपट्टा कुणी कुणी फिरवलाय आतापर्यंत, कधी आपण विचार केला याचा? 2 मावळे नाभिक समाजाचे, शिवा काशीद आणि जिवाजी महाराज यांचे नाव घेतल्याशिवाय दांडपट्ट्या शस्त्राला काय पूर्णत्वाला येत नाही. दांडपट्टा का? अरे 9 वर्षाचं पोरग 9 ऑक्टोबर 1635 ला कोंडिवली नावाच्या गावात सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यात जन्माला आलेलं ते पोरग, आडदांड ताकदीचं, नाभिक समाजात जन्माला आलं. आणि काय कला त्याच्या हातात दांडपट्टा फिरवायची. अरे एका वरातीत कर्तबगारी दाखवायचं ते पोरग. 10 फुटा लांब असलेलं नारळ, डोळ्याची पापणी लवताशनी त्या नारळाच्या खांडोळ्या करायचं आणि परत जागेवून उभं राहायचं. 9 वर्षाचं पोरग, मिसुरडी न फुटलेलं, अरे लंगोटी नेसलेलं पोरग. आणि छत्रपती शिवरायांनी पाहिली ताकद, काय काय ताकद आहे आपल्या स्वराज्यात. काका ते पोरग आम्हाला पाहिजे. धापा टाकीत पोरग महाराजांजवळ आलं. काय राज, का बोलिलस? शिवराय म्हणले, पोरा काय करतोस? काही नाही राज, या असं लग्नाच्या वरातीत कर्तबगारी दाखवतो या दांडपट्ट्यानं, आणि माझी गुजार न करतं राजे. लोक 2-4 पैका देतात त्याच्यावर भागवतो असं, मग येतो का आमच्या स्वराज्यात? त्या पोरानं विचारलं, राजा काय करावं लागेल? जी काही नाही रे पोरा, खायचं प्यायचं आणि मस्त पैकी झोपायचं. त्या पोरानं प्रश्न केला, राज मग घरी तर मी हेच काम करतोय, खातोय पितोय आणि मस्त पैकी झोपतोय. महाराज म्हणले, अरे पुढचं ऐक, काय ताकद आहे तुझ्या अंगात? या हिंदवी स्वराज्यात अशा मर्दानी बाणाची पोरं जन्माला येतात. ये आमच्या स्वराज्यात, काय करावं लागेल? खायचं प्यायचं आणि मस्त पैकी झोपायचं. मात्र आपल्या महाराष्ट्राकडे, आपल्या भारताकडे आणि आपल्या आया बहिणींकडे कुणी जर वेड्या वाकड्यानी नजरेने पाहिलं तर याच दांडपट्ट्याने त्याच्या खांडोळ्या करायचं. इतकंच काम तो करायचं. या 9 वर्षाच्या पोराचं नाव जिवाजी महाराज.